आता आपण सॉल्व्ह करणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर क्यूब a प्लस बी ब्रॅकेट क्यू आपण कसा करतो ते परत एकदा बघा. a प्लस बी ब्रॅकेट क्यू इक्वल्स टू काय a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर आहे. हा तुमचा जो फॉर्म्युला आहे ना हा तुमचा बाहेर पाहिजे. आणि आता माझ्याकडे जागा कमी आहे त्यामुळे मी असं लिहितोय की तुम्हाला एकदम नोट आउट करता येईल. पण तुम्ही जेव्हा नोटबुक मध्ये कराल ना तेव्हा असा टेक्निक करतोय त्या फॉर्म मध्ये नका करू. हा क्वेश्चन घ्यायचा, हा फॉर्म्युला लिहायचा आणि मग सोल्युशन करायचं. आता k प्लस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर हा माझा a आहे, हा माझा b आहे. ओके, फॉर्म्युला माझ्या समोर आहे k क्यूब प्लस 3k स्क्वेअर 4 बरोबर आहे प्लस 3k 4 स्क्वेअर प्लस 4 क्यूब. म्हणजेच काय आलं माझं k क्यूब इथे 4 इंटू 3 प्लस 12k स्क्वेअर बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे प्लस 16 इंटू 3 48k प्लस 64. ओके, नाउ सेकंड वन. आता माझा हा a आहे आणि हा b आहे. मगाशी मी म्हटलं तसं की याला तुम्ही ब्रॅकेट टाका. 7x क्यूब प्लस 3 इंटू 7x स्क्वेअर b काय माझा 8y इंटू 8y प्लस 3 इंटू 7x प्लस इंटू 8y स्क्वेअर प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. म्हणजेच काय माझं इथे 7 7 7 जा 49 49 इंटू 7 7 6 जा 63 7 4 जा 28 343. therefore 343x क्यूब प्लस त्याच्यानंतर इथे मला 749 इंटू 8 इंटू 3 म्हणजे मला काय करायचंय तर इथे मला 7 चा स्क्वेअर 49 म्हणजे 49 इंटू मी 8 करतो 9 हा माझा 8 जो आहे तो. त्याच्यानंतर 8 9 जा 72 7 7 8 4 जा 32 आणि हा 39 इंटू मला याला तर 3 करायचा आहे हा 3. त्याच्यानंतर 6 27 म्हणजे 2 3 3 जा 9 प्लस 11 1176. आता इथे कॅल्क्युलेशन मध्ये मला कधी काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही ती कंटिन्यू करू नका. 7x स्क्वेअर y प्लस आता इथे माझा काय 60 8 8 चा 8 चा स्क्वेअर 64 64 इंटू मी 3 केला म्हणजे हा जो माझा 3 किंवा तुम्ही 7 करा. कसं मी 7 करतो चला. 7 4 जा 28 2 7 6 जा 42 प्लस 2 44 इंटू 3 8 3 जा 24 8 4 जा 12 प्लस 2 14 8 3 जा 12 प्लस 1 13 1344 1344 एक्स वाय स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर तुमचा क्यूब काय येतोय तर 8 8 4 जा 32 3 8 6 जा 48 51 512 y क्यूब. ओके, त्याच्यानंतर इथे पण तुमचा a काय 7 आणि b काय m म्हणजे 7 क्यूब प्लस 3 इंटू 7 स्क्वेअर इंटू m प्लस 3 7 इंटू m स्क्वेअर प्लस m क्यूब. ओके, तर हे माझं काय आलं 7 क्यूब माझं इथे काय 49 इंटू 7 7 9 जा 63 7 4 जा 28 34 343 प्लस 49 इंटू 3 27 12 प्लस 147 m प्लस 21 m स्क्वेअर प्लस m क्यूब. ओके,
त्याच्यानंतर आता 52 आय एम रायटिंग ॲज 50 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामुळे इथे काय झालं 50 चा स्क्वेअर क्यूब होईल म्हणजे 125 5 चा जो क्यूब येतो आणि 100 बरोबर आहे. 50 इंटू 50 इंटू 50 3 वेळा होते म्हणजे 5 आणि 10 मगाशी जसं मी केलं होतं तसं. त्याच्यानंतर इथे प्लस 3 इंटू 50 चा स्क्वेअर. 50 चा स्क्वेअर किती होईल 2500 इंटू 2 प्लस 3 इंटू 50 इंटू 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. इथे बघा माझा हा ए आहे आणि हा बी आहे माझा. इथे मी बी चा स्क्वेअर केलाय. त्याच्यानंतर आता मी बी चा क्यूब करणार. 2 चा क्यूब आहे 8. आता हे जे तुम्ही कॅल्क्युलेशन करताना ह्यावेळी तुम्हाला केअरफुली राहायचे. पहिल्यांदा युनिट प्लेस घ्या इथे किंवा तुम्ही मल्टिप्लाय करून घ्या. अजून एक स्टेप करायचं म्हणजे 125,000 प्लस इथे 25 त्रिक 75 आणि 250 00 हे माझे 0. 25 3 जा 75 75 2 जा 150 आणि हे 2 0 प्लस 200 इंटू 3 600 प्लस 8. आता इथे तुम्हाला काय पहिल्यांदा करायचं पहिल्यांदा युनिट प्लेस क्रॅश करा. 8 8 8 8 त्यामुळे इथे तुम्ही लिहा 8. त्याच्यानंतर आता इथे 8 ला काही नाही 0 0 आणि हा तुमचा 0 इथे 0 लिहा. त्याच्यानंतर काय 6 6 6 इथे 6 लिहा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5 आणि 5 10 म्हणजे तुमचा कॅरी 1 आला इथे म्हणजे 1 प्लस 1 2 2 प्लस 2 4 आणि हा आता 1. ओके. त्याच्यानंतर आता पुढचा तुमचा 101 कसा लिहितोय आपण 100 प्लस 1 क्यूब म्हणजे काय झालं तुमचं 100 चा क्यूब 100 क्यूब प्लस 3 इंटू 100 स्क्वेअर इंटू 1 कारण इथे माझ्याकडे 100 स्क्वेअर ए काय माझा 100 माझा ए आणि 1 माझा काय बी आहे. 101 मी इथे फॅक्टराइज केल्याप्रमाणे. त्याच्यानंतर इथे माझा येईल 3 मग 100 आणि 1 क्यूब प्लस 1 क्यूब. ओके. तर इथे 100 चा माझा क्यूब आहे म्हणजे काय होईल 1 हे किती वेळा येतील तर 6 टाइम्स 1 2 आणि 3 प्लस आता हा काय झाला 100 चा स्क्वेअर 10,000 30,000. ओके 30,000 प्लस 100 इंटू 300 आणि प्लस 1. परत तुम्हाला असंच करायचं आहे. इथे तुमचा हा जो आहे ना सॉल्व्ह करताना हा तुमचा युनिट प्लेसला 1 आहे इथे 1 लिहा. त्याच्यानंतर इथे तुमचा 0 0 हा 0 इथे 0 लिहा. मग 3 3 3 इथे 3 लिहा. आता याच्याकडे पुढे मग 0 इथे 0 हा 0 लिहा. मग इथे 3 हा 3 इथे 3 लिहा आणि मग उरलं तुमचा 10. त्यामुळे तुमचं आन्सर आलं 10303. ओके. पॉज करून हे नोट डाऊन करा. आता आपण 6 7 आणि 8 सॉल्व्ह करणार आहोत. बघा मी जेव्हा तुम्हाला सांगतो ना की तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या त्यावेळी तुम्ही लिहून घ्यायचंय म्हणजे कसा एक व्हिडिओ जो आहे ना हा एक व्हिडिओ हा तुमचा एका दिवसाचा क्लास होतो. साधारण 45 ते 50 मिनिटं हा अख्खा व्हिडिओ असतो. त्यावेळी तुम्हाला जेव्हा मी म्हणतो की तुम्ही पॉज करा तेव्हा तुम्ही पॉज करून ते लिहून घ्यायचे. आता इथे कसं आहे की माझा एक्स काय ए काय तर हा आहे आणि बी काय तर हा आहे. माझा फॉर्म्युला काय ए स्क्वेअर. तर इथे काय झालं एक्स क्यूब प्लस 3 एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू काय एक्स इंटू 1 अपॉन एक्स क्यूब आणि 1 चा क्यूब 1. मी थोडं फास्ट करतोय थोडं म्हणजे मधली जी स्टेप आहे मी ते कट करतोय. त्याच्यानंतर प्लस 1 अपॉन एक्स क्यूब. ओके. आता काय होईल माझं सिम्प्लिफाय केल्यानंतर एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर आणि इथे हा एक्स आहे त्यामुळे इथे जरा काय झालं हा एक्स गेला इथे स्क्वेअर गेला. जसं मी मगाशी तुम्हाला इथे दाखवलं होतं की एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स रेस टू 1 म्हणजे काय तर एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच काय ते एक्स. किंवा दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर काय एक्स इंटू एक्स डिवायडेड बाय एक्स
केलं तर x गेलं तर माझ्याकडे राहिला काय x. तसं इथे +3 इथे माझ्याकडे आता डिवायडेड बाय x, कारण इथे परत सेम हा माझा 3 डिवायडेड बाय x² बरं का इथे माझा x. ओके, आणि त्याच्यानंतर +1 डिवायडेड बाय x³ हे माझा एक्सपान्शन झालं. त्याच्यानंतर हा इथे पण हा माझा काय, तर हा माझा a हा माझा b लक्षात घ्या. म्हणजे काय, तर 2m³ प्लस 3 इंटू 2m² इंटू 1/5 प्लस 3 इंटू 2m इंटू 1/5³ म्हणजे 1³ डिवायडेड बाय मी 5³ लिहितो, प्लस 1/5² 1/5³ राईट. तर इथे माझं काय 8m³ प्लस इथे काय झालं माझं 3 इंटू 2 इथे 4 येईल माझा 4 इंटू 3 12m² डिवायडेड बाय 5 हा माझा 1/5 प्लस इथे माझं काय होईल 6m डिवायडेड बाय 25 प्लस 1 डिवायडेड बाय 125 5/3. त्याच्यानंतर आता हा इथे माझा हा a आहे आणि हा माझा b आहे, त्यामुळे इथे काय झालं होतं 5x डिवायडेड बाय y³ प्लस 3 इंटू 5x डिवायडेड बाय y² इंटू y डिवायडेड बाय 5x y डिवायडेड बाय 5x प्लस आता 3 इंटू y 5x डिवायडेड बाय y इंटू y डिवायडेड बाय 5x चा काय झालं इथे आता याचा स्क्वेअर राईट, आणि प्लस आता y डिवायडेड बाय 5x चा इथे क्यूब. इथे सिम्प्लिफाय करताना तर तुम्हाला समोर टर्म सेम दिसत आहेत ना, त्यामुळे इथे या दोन गोष्टी सिम्प्लिफाय करताना थोडा अप्रोच वेगळा घ्या. ओके, तर इथे मी काय करतोय 125x³ डिवायडेड बाय y³ मी इथे सरळ म्हटलं, पण इथे करताना मी काय करतोय बघा, मी इथे 3 लिहितोय 5x चा स्क्वेअर लिहितोय 5x² इंटू y लिहितोय, आणि आता मी डिनॉमिनेटर इथे लिहितोय y इंटू 5x. आता इथे माझ्याकडे काय होतंय की इथे हा माझा हा y² आहे, हा तो y² मधला 2 इथे हा y पूर्ण गेला, हा माझा 1 गेला, इथे हा स्क्वेअर गेला. ओके, प्लस मी इथे 3 परत सेम करतोय 3 इंटू 5x इंटू y² डिवायडेड बाय y इंटू 5x² लिहितोय, म्हणजे हा स्क्वेअर गेला हा 5x गेला, म्हणजे 5x पूर्ण होतोय, हा y गेला हा स्क्वेअर गेला, प्लस y³ डिवायडेड बाय 125x³ म्हणजे माझ्या पुढच्या स्टेजला माझ्याकडे काय येईल, 125x³ डिवायडेड बाय y³. आता इथे सिम्प्लिफाय करताना बघा माझ्याकडे हा y दिलेला आहे, 5x दिलेला आहे, हा y दिलेला म्हणजे 3 इंटू 5x काय आलं 15x प्लस इथे माझ्याकडे काय राहिले फक्त तर खाली 5x राहिले, म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 इथे y डिवायडेड बाय माझ्याकडे 5x राहिला आहे, आणि इथे पण माझ्याकडे y राहिला बरोबर का, आणि प्लस इथे y³ डिवायडेड बाय 125x³. तुम्हाला काय करायचं याच्यानंतर आता, तर हा व्हिडिओ पॉज करून हे नोट डाऊन करायचं. आपण या चॅप्टर मध्ये मागच्या वर्षीची रिव्हिजन केली a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण आता बघितलं याच्या आधी a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आता आपण बघणार आहोत a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता परत a मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय, तर a मायनस बी इंटू a मायनस बी इंटू a मायनस बी म्हणजेच काय, तर a मायनस बी इंटू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, या दोघांचे मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. म्हणजेच काय, तर a मायनस बी, आता हा a मायनस बी चे एक्सपान्शन मला माहिती आहे, तेव्हा मी लिहिणार इथे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर.
राईट. आणि मग a इंटू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस बी इंटू परत हा फॅक्टर. इथे ही मायनस साईन का आली तर इथे मायनस साईन आहे. मगाशी इथे प्लस साईन होती म्हणून इथे प्लस साईन आली. तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. आता ए इंटू ए काय झाला तुमचा ए क्यूब. आता मायनस ए क्यूब. त्याच्यानंतर तुमचा हा जो फॅक्टर आहे तो 2a इंटू तुमचा 2 जो आहे ए क्यूब. त्यानंतर मायनस 2a स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर. ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन. आता इथे बघा, इथे केअरफुली करा. मायनस ए इंटू बी स्क्वेअर काय झालं तर मायनस बी ए स्क्वेअर. मायनस बी इंटू मायनस 2ab काय झालं तर प्लस 2ab स्क्वेअर. आणि मायनस बी इंटू प्लस बी स्क्वेअर काय झालं तर मायनस बी क्यूब. ओके. आता सिमिलर ज्या टर्म्स आहेत ना त्या आधी फाइंड आउट करा. आता बघा माझ्याकडे ए स्क्वेअर सिमिलरली कुठे ए स्क्वेअर बी तर ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. माझ्याकडे ए बी स्क्वेअर कुठली आहे तर ही एक आहे आणि ही एक आहे. राईट. तर त्याचा आता मला कुठे येणार आहे इथे परत एकदा कन्फर्म करा. ए इंटू मायनस हा मायनस झाला तुमचा. मायनस ए इंटू मायनस ऑफ मायनस हा तुमचा ए इंटू मायनस हा मायनस. मायनस ऑफ मायनस हे तुमचं प्लस झालं आणि हा तुमचा मायनस झाला. बरोबर. त्याच्यामुळे ए क्यूब हा मायनस आणि प्लस ए म्हणजे आपल्याकडे काय राहणार मायनस ए स्क्वेअर बी. हा इथे पण परत काय तुमच्याकडे बी ए स्क्वेअर हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे प्लस ए बी सॉरी आपण परत काय करू. ए स्क्वेअर बी तुमचा कुठे तर तुमचा ए स्क्वेअर बी हा आहे. त्यामुळे हा मायनस आणि हा मायनस तुमचा मायनस 3a स्क्वेअर बी झाला. राईट. आणि इथे हा तुमचा प्लस आहे ए बी स्क्वेअर आणि हा तुमचा काय प्लस आहे तर प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके. हा तुमचा झाला एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूबचा. व्हिडिओ पॉज करून हे नोट डाऊन करा. आता एक्झाम्पल नंबर आपलं 1. पण याच्या आधी पहिल्यांदा एकदा फॉर्म्युला जो आहे तो आपला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा तो रिवाइज करा. ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3a बी स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. ओके. याच्यात लक्षात ठेवताना एक करायचंय की हे जे आहे ना हे तुमची साईन जे आहे ते अल्टरनेट येतात. पहिलं प्लस मायनस असेल. म्हणजे तुम्हाला त्याला जास्त डोक्यात ठेवायचं असेल की ते कसं लक्षात ठेवावं कुठे प्लस कुठे मायनस तर पहिली साईन प्लस आहे दुसरी मायनस आहे प्लस आहे आणि मायनस आहे. ओके. तर आता आपला एक्झाम्पल काय एक्स मायनस 2 ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय झालं एक्स क्यूब हा तुमचा ए आणि हा तुमचा बी आहे. एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर 2x स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 इंटू x इंटू 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब. राईट. इक्वल टू एक्स क्यूब. आता 3 इंटू 2 मायनस 6x स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस 12x कारण तुमचा स्क्वेअर तुमचा 4 इंटू 3 12 आणि मायनस 8. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल मी आताच घेतो. एक्झाम्पल सेकंड. त्याच्यानंतर एक्झाम्पल 4p मायनस 5q ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय आलं तुमचं 4p क्यूब. बघा मी जेव्हा कधी कोइफिशियंट येतो ना त्यावेळी मी ब्रॅकेट टाकतोय लक्षात ठेवा. इथे माझ्याकडे कोइफिशियंट नव्हता त्यामुळे कॉम्प्लेक्सिटी नव्हती. पण जेव्हा तुमच्याकडे कोइफिशियंट येईल ना तेव्हा पहिल्यांदा ब्रॅकेट टाका कारण मग तुमचं इथे मिस्टेक होण्याचे चान्सेस तुमचे कमी होतात. 4p क्यूब मायनस 3 इंटू 4p स्क्वेअर इंटू 5q
प्लस 3 इंटू 4p इंटू 5q स्क्वेअर मायनस 5q क्यूब. म्हणजे काय झाले ते तुमचे 64p क्यूब मायनस इथे माझा आला 48 आणि 48 इंटू 5 48 इंटू तुमचा 5 5 8 जा 40 5 4 जा 20 प्लस 24 म्हणजे मायनस 420 p स्क्वेअर क्यूब प्लस इथे माझा 25 4 जा 100 100 इंटू 300 p क्यू स्क्वेअर मायनस 125 क्यू क्यूब. ओके, हे पॉज करून नोट डाऊन करा. आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर जे आहे ते 3. 99 चा क्यूब फाइंड आउट करायचा आपल्याला. 99 चा क्यूब म्हणजे काय, तर 100 मायनस 1. हा माझा ए, हा माझा बी, बरोबर आहे. म्हणजे काय झालं आधी 100 क्यूब प्लस 100 क्यूब मायनस 3 इंटू 100 स्क्वेअर इंटू 1, बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनस 3 इंटू 100 इंटू 1 स्क्वेअर आणि मायनस 1 स्क्वेअर. ओके, म्हणजे 100 चा आता क्यूब करतो म्हणजे हे किती वेळा 0 येतील, ते 2 0 3दा येतील म्हणजे 6 होतील. 1 2 आणि 3दा आले. मायनस हा माझा काय झाला 100 चा स्क्वेअर 10,000 इंटू 3 30,000, राईट. त्याच्यानंतर मायनस 300 मायनस 1. आता तुम्हाला काय करायचं आहे की हे जे मायनस हा जो तुमचा हा माझा प्लस टर्म आहे बरं का. तर इथे तुम्हाला ज्या टर्म मायनस आहेत त्यांना ग्रुप एकत्र करून टाका. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म मी ऍड करून टाकतो. म्हणजे माझ्याकडे आलं 100 300 आणि मायनस 30,001. आणि मग इथे तुम्ही सबट्रॅक्ट करताना तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्ट्रेट असं जरी केलं तरी हरकत नाही. मायनस 1 1 2 तुमचा 3 आणि 30,000. इथे तुमचा 9 9 2 0 7 9 म्हणजे आलं तुमचा 97 97299. पॉज करून नोट डाऊन करा. क्वेश्चन एक्झाम्पल 4. एक्झाम्पल 4 मध्ये 2 आहेत 1 आणि 2. आपल्याला काय करायचं, आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. पहिला p प्लस क्यूब प्लस p मायनस क्यूब. आज आपण हे दोन्ही एक्सपांड केले. हा माझा प्लसचा फॉर्म्युला, हा माझा वर मी मायनसचा ऑलरेडी आहे. a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब, राईट. म्हणजे माझा इथे काय येणार आहे p क्यूब प्लस 3p स्क्वेअर क्यूब प्लस 3p क्यूब प्लस, राईट. मग प्लस आता माझ्याकडे इथे प्लस आहे त्यामुळे मी ह्याला एक्सपांड करताना ब्रॅकेटमध्ये नाही टाकत आहे, मी सरळ करतोय. कारण जे पॉझिटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह राहणार आहे, जे निगेटिव्ह आहे ते निगेटिव्ह राहणार आहे. ओके, मला साइनचा तिथे फार इश्यू नाहीये. p क्यूब मायनस 3p स्क्वेअर क्यूब, राईट. त्याच्यानंतर प्लस 3p क्यू स्क्वेअर मायनस क्यूब. ओके, आता p स्क्वेअर कुठे, p क्यूब आणि p क्यूब कुठे ते इथे, त्यामुळे मी लिहिलं 2p क्यूब, राईट. त्याच्यानंतर आता मी बघतोय
पी स्क्वेअर कुठे आहे? तर पी स्क्वेअर हा एक आहे आणि हा एक आहे. दोघांकडे पी स्क्वेअर क्यूब म्हणजे इथे माझ्याकडे हे दोन्ही टर्म्स आहेत ते गेल्या. राईट. त्याच्यानंतर पी क्यू स्क्वेअर बरं का. पी क्यू स्क्वेअर कुठे? तर हा इथे एक आहे आणि इथे एक आहे. मग हे दोघांची सम केली तर 6p क्यू स्क्वेअर. बरोबर. आणि आता माझ्याकडे आलं म्हणजे हे दोन्ही झालं माझ्याकडून. आता उरलंय काय माझ्याकडे? तर उरलंय माझ्याकडे पी माझा करून झालाय ऑलरेडी, हा आणि हा. आता माझ्याकडे क्यू आणि क्यू करायचे. हा प्लस आहे हा मायनस आहे त्यामुळे तो गेला. म्हणजे माझा आन्सर काय आलं? 2p³ प्लस 6p³ स्क्वेअर. एवढं पॉज करून नोट करा. आता एक्झाम्पल मधला सेकंड पार्ट. 2x प्लस 3y ब्रॅकेट क्यूब मायनस 2x मायनस 3y ब्रॅकेट क्यूब. आता इथे हा जी मायनस साईन आहे ना याला सांभाळायचं तुम्हाला. हा तुमचा ए आणि हा तुमचा बी, परत हा तुमचा ए आणि हा तुमचा बी आहे. ओके. सो इथे काय आलं तुमचं? इक्वल टू 2x³ प्लस 3 इंटू 2x² इंटू तुमचा 3y हा तुमचा बी प्लस 3 इंटू 2x मग 3y² सॉरी 3y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. मग प्लस 3y क्यूब. आणि हा आता जो पुढचा आहे तो मी मुद्दामून नेक्स्ट लाईन वर लिहितोय मायनस आणि मग ब्रॅकेट मध्ये 2x³ मायनस 3 इंटू 2x² आणि 3y. राईट. त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 2x इंटू 3y स्क्वेअर आणि मग मायनस 3y क्यूब. याला स्क्वेअर ब्रॅकेट टाका म्हणजे कन्फ्युज होणार नाही. ओके. आता इथे आपल्याला काय करायचंय तर हे पहिल्यांदा आहे ना हे सगळे एक स्टेप अजून सिम्प्लिफाय करू. म्हणजे आता इथे बघा ह्या सगळ्यांतर झालं तर एक करता येईल आपल्याला की आधी बाकी सिम्प्लिफाय पेक्षा नंबर्स फक्त मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे 8x³ प्लस 4 312 336 x² प्लस आता माझा 9 तुझा 18 18 3 जा 54 xy² प्लस आता मला 8 चा 3 चा जो माझा आहे हा क्यूब आहे म्हणजे हा आला 27 प्लस 27y³. परत मी काय करतोय तर हा जो मी मायनस साइन आहे ते तशीच ठेवतोय आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये मी सिम्प्लिफाय करतो. 2x³ काय होईल माझा 8x³ मायनस 4 3 जा 12 12 3 जा 36 बरोबर आहे 36 x²y बरोबर आहे हा झाला. मग त्याच्यानंतर इथे 9 तुझा 18 54 प्लस 54 xy² आणि मग मायनस 27y³ हा माझा स्क्वेअर. आता काय होणार आहे की जेव्हा मी यांना मायनस ब्रॅकेट मधनं बाहेर येईल त्यावेळी याची साईन काय होणार आहे प्रत्येकाची उलटी होणार आहे. म्हणजे प्लसचा मायनस मायनसचा प्लस. कारण -1 इंटू 8 काय होईल तर -8 त्यामुळे इथे झाला 8x³ प्लस 36 x²y प्लस 5 54 xy² प्लस 27y³ मायनस 8x³ प्लस 36 x² y मायनस 54
एक्स वाय स्क्वेअर प्लस 27y क्यूब. आता इथे बघा, आता 8x क्यूब आहे आणि इथे हा मायनस आहे, त्यामुळे माझं हे दोन्ही गेले, हे सॉर्ट आउट झालं. आता एक्स स्क्वेअर वाय कुठे दिसतंय मला, इथे आणि इथे आहे, दोन्ही प्लस आहेत. इथे येईल माझा 36 टू जा 72 एक्स स्क्वेअर वाय, बरोबर आहे. म्हणजे माझा हा आणि हा पार्ट सॉर्ट आउट झाला. मग मी पुढचा एक्स आणि वाय स्क्वेअर इथे प्लस आहे इथे मायनस आहे, त्यामुळे हे दोन्ही गेले, पण माझा हा सॉर्ट आउट झाला. आता माझ्याकडे हा प्लस आहे तोही प्लस आहे, म्हणजे प्लस 27 टू जा 54y क्यूब, हे तुमचं आन्सर आहे. ओके, पॉज करून नोट डाऊन करा.